नमस्कार मंडळी, मी नेहा महाराष्ट्र व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण नाचणीचा पौष्टिक असा लाडू बनवणार आहोत। नाचणीचा पौष्टिक लाडू बनवण्यासाठी इथे मी सर्व जिन्नस घेतलेले आहेत। तर इथे आपल्याला अर्धी वाटी काजू बदामाचा वापर करायचा आहे, 1 वाटी सुकं खोबरं, 1 वाटी शेंगदाणे आपण घेणार आहोत, 2 वाटी नाचणीचं पीठ, 2 वाटी गूळ, 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे, हे घरी केलेलं तूप आहे। त्यानंतर इथे आपण किसमिस घेणार आहोत किंवा मनुके घेणार आहोत आणि सर्वात शेवटी वेलचीचा वापर आपल्याला करायचा आहे इथे। तर आता लाडू करायला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम गॅसवर कढई तापायला ठेवली आहे। मी आता सुकं खोबरं चांगलं भाजून घेणार आहे याच्यात। तर सुकं खोबरं आपल्याला मंद गॅसवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। या स्टेजला पहिले तुम्ही शेंगदाणे भाजून घेतले तरीही चालू शकतात आणि मग सुकं खोबरं ॲड केलं तरीही चालतं। तर आता शेंगदाणे भाजताच मी इथे थोडेसे तीळ वापरणार आहे। पाव वाटी मी तीळ घेतलेले आहे। मग असे तीळ सांगायचं राहून गेलं म्हणून आत्ता सांगते आहे की तीळ पण इथे याच्यात आपल्याला ॲड करायचे आहेत। त्यानंतर काजू बदाम आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर आता हे सर्व भाजलेलं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। 4 चमचे तूप घेऊन नाचणीचं जे पीठ आहे ते आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत। तर नाचणीचं पीठ भाजता तुम्हाला याच्यात तुपाचा आवश्यकरित्या असा वापर करायचा आहे। तर हे मगाशी आपण जे भाजून घेतलेलं आहे ते सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून टाकून मी याची बारीक पावडर अशी करून घेणार आहे। तर आता आपण एका साईडला जे नाचणीचं पीठ भाजलेलं आहे ते पण आपण आता एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि याच कढईमध्ये गुळाचा आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। तर गॅस माझा चालूच आहे या स्टेजला। तर थोडंसं पाव वाटी आपल्याला त्याच्यात पाणी टाकून गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। गूळ वितळेपर्यंतच आपल्याला याचा पाक करायचा आहे आणि गूळ वितळल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आपण मगाशी सर्व मिक्सरला जे मिश्रण जे आहे ते परतून घेतलेलं आहे ते आपल्याला इथं ॲड करायचं आहे आणि नाचणीचं पीठसुद्धा आपण इथे ॲड करणार आहोत। तर आता अशा प्रकारे हे सर्व जे जिन्नस आहे ते आपण एकजीवरित्या गुळाच्या पाकात हलवून घेणार आहोत आणि शेवटी आपल्याला इथे वेलची पावडर आणि जे मनुके आपण घेतलेले आहेत ते सर्वात शेवटी ॲड करायचे आहे। तर आता इथे तुम्हाला दिसताना जरी असं वाटत असेल की ओलसर झालेलं आहे हे मिश्रण, तरी नाही, हे मिश्रण 5 मिनिटांनी घट्ट व्हायला लागतं। गूळ जे आहे ते सर्व मिश्रण आकसून घेतं, शोषून घेतं। तर 5 मिनिटांनी लाडू व्हायला आता आपण सुरुवात करणार आहोत। तर आता 5 मिनटं रेस्ट करायला ठेवलं आहे। तर आता अशा प्रकारे 5 मिनिटानंतर हे जे पीठ आहे हे अशा प्रकारे कोरडं पडलेलं आहे। तर इथे आपल्याला थोडंसं तूप टाकून आपण लाडू वळून घ्यायचे आहेत। सर्वात पहिले बघायचं लाडूची मूठ होते का, लाडूची मूठ होते याचाच अर्थ लाडू व्यवस्थितरित्या वळला जाऊ शकतो। तर आता आपण इथे अशा प्रकारे सर्व लाडू व्यवस्थितरित्या वळून घेणार आहोत। जर लाडू वळताना असं वाटत असेल की मिश्रण कोरडं होतं आहे तर तिथे तुम्ही तुपाचा वापर करू शकता। तर माझा हा लाडू करून झालेला आहे। तर अशाच प्रकारे बाकीचे लाडू मी आता वळून घेणार आहे आणि आपल्याला ते ताटात काढून ठेवायचं आहे एका साईडला। तर हे जे लाडू आहेत हे पावसाळ्याच्या सीझनमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही इझिली खाऊ शकतं। तर हे लाडू तुम्हीसुद्धा करून बघा या पावसाळ्यात। याला ॲक्च्युली सीझनची काहीही मर्यादा नसते, तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये हा लाडू करू शकतात। नाचणी ही थंड असल्यामुळे ही उन्हाळ्यात खाल्लेली अतिशय चांगलीच। तर हे लाडू तुम्हाला कसे वाटत आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।